रामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजसयोग मुद्रा, नेत्री नये रे तुझवीण निद्रा, कै भेट शिवा मजला सुभद्रा, जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार, मी माधवी महाजन. आज आपण बोलणार आहोत एका अशा परंपरेबद्दल जी आपल्या भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. ती म्हणजे शांती, प्रेम आणि सद्गुणाची शिकवण देणारी कीर्तन आणि भक्ती. भारतीय संस्कृतीतली ही अद्वितीय परंपरा आजच्या पिढीला देखील उपयुक्त आहे. या माध्यमातून सांगितली गेलेली नीतिमूल्य आजच्या पिढीला एक मजबूत चारित्र्य घडवण्याचा मार्ग दाखवतात. भक्ती ही फक्त मंदिरातली पूजा नाही, तर रोजच्या जीवनातलं प्रेम, सद्भावना आणि चांगले सकारात्मक विचार पसरवणं म्हणजे भक्ती. आजच्या भाषेत बोलायचं तर भक्ती म्हणजे मनाचं जिम. रोज थोडा व्यायाम केला तर मनही निरोगी आणि सुदृढ राहतं. तसं पाहिलं तर भक्ती हा सर्वांना प्रिय असणारा विषय. खरं तर प्रत्येक माणसाने आपल्या आयुष्यात भक्तीला अग्रस्थान देणं आवश्यक आहे. कारण भक्तिभाव आपल्याला उत्तम माणूस कसं व्हावं हे शिकवतं. भक्ती म्हणजे अंधश्रद्धा नाही, तर देवावर असलेली शुद्ध निस्सीम प्रेमभावना. भक्ती म्हणजे भगवंताशी शुद्ध मनाने जोडलेलं नातं. आजच्या ताणतणावाच्या जीवनात स्वतःला सावरण्याचं एक आध्यात्मिक साधन म्हणजे भक्ती. आज आपण कीर्तन भक्तीचा विचार करणार आहोत, जी श्रवण भक्तीची पुढची पायरी मानली जाते. श्रवण आणि कीर्तन या दोघांमध्ये दृढ असं नातं आहे. श्रवण म्हणजे चांगल्या गोष्टी मन लावून ऐकणं, आणि कीर्तन म्हणजे त्या ऐकलेल्या आणि आत्मसात केलेल्या गोष्टीतला संदेश स्वतः जगून इतरांपर्यंत पोचवणं. कीर्तन म्हणजे भक्तीचं जिवंत रूप आहे. या टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अभंग, ओवी, श्लोक, तानाबिनांसह गायन, नृत्य सर्व काही एकत्र येतं आणि मन, बुद्धी, हृदय एकाच वेळी भगवंताशी जोडलं जातं. या भक्तीचा मुख्य अर्थ म्हणजे भगवंताचं गुणगान करणं. यात भक्ती, शुद्ध ज्ञान, वैराग्य, नीती, न्याय, स्वधर्म आणि परमात्म्याचं स्वरूप याचं सुंदर वर्णन केलं जातं. कीर्तन भक्तीचं उत्तम उदाहरण म्हणजे नारद मुनी, ज्यांनी या माध्यमातनं अखंड भक्तीचा प्रसार केला. आपल्या संत परंपरेतही कीर्तनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कीर्तन भक्तीमध्ये माणसात सकारात्मक बदल घडवण्याची अद्भुत ताकद आहे. हे जाणूनच संतांनी कीर्तनाचा उपयोग करून भक्तीचा प्रचार केला आणि समाज प्रबोधनासोबतच सामाजिक परिवर्तन देखील घडवलं. कीर्तनाची ताकद काय असते ते संत एकनाथ महाराजांनी आपल्या प्रबोधनातनं जे परिवर्तन घडवलं ते एका छोट्याशा कथेतनं बघूया. एकनाथ महाराज कीर्तन करत असताना गावात एक श्रीमंत पण अत्यंत कंजूस व्यापारी बसला होता. तो नेहमीच दानधर्म टाळायचा आणि गरजूंना मदत करायचं नाव कधीही घेत नव्हता. कीर्तनात महाराजांनी ज्याच्या घरी अन्न असेल पण तो भुकेलेला देत नाही, अशा माणसाचा जन्म व्यर्थ आहे, अशा अर्थाची एक ओवी घेतली होती. ही ओवीचं महाराज निरूपण करत होते ते ऐकून व्यापाराच्या मनामध्ये एक टोचणी लागली. कीर्तनानंतर तो महाराजांकडे आला आणि त्यांनी विचारलं, महाराज, मी जरी पैसा कमवतो तरी मला तो वाटावासा वाटत नाही, काय करावं? महाराज शांतपणे हसले आणि म्हणाले, तू पैशाचा मालक नाहीस, तू फक्त देवाचा कारभारी आहेस. देवाच्या संपत्तीतून गरजूंचा हक्क दे. दान केलं की तुझं मन हलकं होईल
आणि दानातून मिळणारा आनंद हा पैशाने विकत घेता येत नाही. व्यापाऱ्याने त्या दिवसापासून रोज ठराविक भाग गरिबांना द्यायला सुरुवात केली. हळूहळू त्याचा स्वभाव बदलला. गावात त्याचं नाव उदार माणसांच्या यादीमध्ये घेतलं जायला लागलं. या कथेचा अर्थ काय? एक चांगलं कीर्तन फक्त कानाला आनंद देत नाही, तर हृदयात बदल घडवतं. संतांच्या वाणीचा बाण थेट मनाला लागतो आणि आयुष्याची दिशाच बदलून जाते. कीर्तन हे कसं समाज परिवर्तनाचं सामर्थ्यवान साधन आहे हे या छोट्या प्रसंगातनं आपल्या लक्षात येतं. ही गोष्ट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर यातून खूप मोठा बोध आपल्याला होतो. असं हे कीर्तन भगवंताला खूप प्रिय आहे. भगवंतास कीर्तन प्रिये, कीर्तने समाधान होय, बहुत जनांची उपाये, हरी कीर्तने कलयुगी श्रीराम. कीर्तन भक्ती या शब्दातच एक खास ऊर्जा आहे. कीर्तन हे फक्त गाणं किंवा कार्यक्रम नाही, तर मनापासून व्यक्त झालेली भक्ती आहे. शब्द, सूर आणि ताल यांच्या माध्यमातनं मनातील भक्ती थेट परमेश्वराला अर्पण केली जाते. कीर्तन म्हणजे फक्त देवाच्या गुणांचं, त्याच्या कीर्तीचं गाणं. केवळ सकारात्मक ऊर्जेची स्पंदनं इथे उमटत राहतात. जसं प्लेलिस्टमध्ये आपल्या आवडीचं एकच गाणं रिपीट मोडवर आपण लावलेलं असतं, तसंच इथे देवाचं नाव रिपीट मोडवर लावलेलं असतं. इथे मी किंवा अहंकाराला अजिबात जागा नसते. या प्रसन्न वातावरणात फक्त भगवंताचं नाव आणि भक्तीचा सुगंध या ठिकाणी पसरलेला असतो. कीर्तन करताना आपण फक्त निमित्त मात्र असतो. बोलवणारा खरा धनी म्हणजे तोच परमेश्वर. ही गादी नारदांची आहे, आपण फक्त त्याची सेवा करणारे आहोत हा भाव मनात असला तर कीर्तन खरं यशस्वी होतं. कीर्तन भक्तीचा नीट विचार केला तर कीर्तन म्हणजे वाग्यज्ञ म्हणावं लागेल. कारण या भक्तीमध्ये शब्दांच्या माध्यमातनं शब्दांचंच हवन होत असतं. वाणीच्या माध्यमातनं उत्तम बोलणं, उत्तम लिहिणं या माध्यमातनं समाजात उत्तम विचारांचा प्रचार होत असतो. थोडक्यात शब्दांचा वापर करून काहीतरी चांगले विचार प्रसारित करून ज्ञानदानाचं कार्य करणं हा उद्देश यातनं सफल होतो. समर्थ रामदास स्वामींनी कीर्तन भक्तीचा विस्ताराने विचार केलेला दिसतो. त्यांनी आपल्या श्रीमद दासबोध ग्रंथामध्ये या विषयाचे एकूण 3 समास लिहिलेले आहेत आणि या 3 समासांमधनं कीर्तन कसं असावं, त्यामध्ये कोणते विषय असावेत, त्याची फलश्रुती काय, ह्या सगळ्याचं सविस्तर वर्णन त्यांनी केले. दासबोधातील कीर्तन भक्ती म्हणजे भगवंताच्या नामाचा, गुणांचा आणि कथांचा उच्चार करून लोकांना भक्ती मार्गाकडे आकर्षित करणं. समर्थांच्या मते कीर्तन म्हणजे भगवंताची भक्ती करण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. कीर्तन हे केवळ संगीत नाही, तर ती एक साधन आहे. गाण्यामधला प्रेमभावाला जास्त महत्त्व यामध्ये असतं. मनाला स्पर्श करणारे प्रेमाचे बोल हा कीर्तनाचा आत्मा आहे. अस्सल कीर्तन कोणतं माहितीये का? अस्सल कीर्तन ते जे श्रोत्यांच्या मनात भाव जागवतं, त्यांच्या मनात भक्तिभाव जागा करतं, त्याला अंतर्मुख बनवतं. मला सांगा, आपल्यापैकी किती जणांनी खरं कीर्तन अनुभवलं आहे? कारण ऐकणं आणि अनुभवणं यात मोठा फरक आहे बरं का. जेव्हा आपण कीर्तन फक्त ऐकतो तेव्हा सूर, आवाज, शब्द हे सगळं कानापर्यंत येतं आणि माहिती मिळते, पण ते मनाच्या आत जात नाही. पण जेव्हा आपण स्वतःला त्यामध्ये गुंतवतो तेव्हा शब्दाचे अर्थ हृदयाला भिडतात, मन हेलावून जातं आणि आपल्यात सकारात्मक बदल घडण्याची प्रेरणा मिळते. अशा वेळी कीर्तनातील शब्द मनात खोलवर रुजतात. भावपूर्ण आशय आपल्याला पूर्णपणे त्या वातावरणात रमवतो. हे खरं खुरं कीर्तन अनुभवणं आहे. आता कीर्तन म्हणजे काय?
तर कीर्तन म्हणजे फक्त गळ्यात हार, हातात टाळ चिपळ्या, अभंग आणि साथीला हार्मोनियम, तबला असं आहे का? तर नाही. ते म्हणजे भक्तीची जिवंत अभिव्यक्ती आहे. कीर्तन ही अशी भक्ती आहे जी मनात घर करते आणि ऐकणाऱ्याच्या हृदयाला थेट भिडते. जे आपण श्रवणातनं ऐकतो ते शब्द बनून इतरांपर्यंत पोचतात. संतांच्या जीवनचरित्रालाही चालतं बोलतं कीर्तन म्हणता येईल बरं का. त्यांनी उत्तम श्रवण केलं आणि जे मनात रुजलं ते त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातनं लोकांपर्यंत पोचवलं. या पारंपरिक प्रकारातनं सकारात्मक ऊर्जा मिळते. आज माध्यमं बदलली असली तरी यूट्यूबवरचा हरिपाठ, इंस्टाग्रामवरचं 2 मिनिटाचे अभंग किंवा कीर्तन पथकाचं रेकॉर्डिंग्स हे सगळं आपल्याला थांबून ऐकावंसं वाटतं. प्रश्न एवढाच आहे की आपण फक्त ऐकणारे आहोत की खरंच जाणणारे आहोत. आता या कीर्तनाची रचना कशी असते? तर यामध्ये ओवी, आर्या, सुभाषित, अभंग, पद, श्लोक, सुसंगत कथानक, नाट्य, नाद या सगळ्यांची अक्षरशः रेलचेल असते. कीर्तन ही कला असली तरी शास्त्राला धरून त्यामधनं प्रबोधन केलं जातं. टाळ, मृदुंग, गायन, नृत्य या सर्वांमुळे कीर्तन भावपूर्ण आणि एक ऊर्जा निर्माण करणारं होतं. याशिवाय कीर्तनातून साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं, रसप्राप्ती वाढवतं आणि साधकाचा भावविवेक यातून वाढीला लागतो. अशा अनेक गोष्टी या कीर्तनाच्या माध्यमातनं साध्य होतात. कीर्तनात भगवंताच्या कथा, नामस्मरण, भजन आणि प्रवचन यावर अधिक भर असतो. कीर्तन म्हणजे भक्तीचा मेळावा. यामध्ये भक्ती, कला, शास्त्र याचा सुंदर संगम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. हे फक्त ऐकायला नाही तर मनाला शुद्ध करून जीवनाला दिशा देणारं असतं. यातून केवळ मनोरंजनच होतं असं नाही तर प्रबोधन देखील घडतं आणि प्रबोधन हा कीर्तनाचा गाभा आहे. यातून साधकाचं अंतःकरण शुद्ध होतं, मन भक्तिभावाने भरून जातं आणि योग्य अयोग्य ओळखण्याची शक्ती यातनं मिळते. कीर्तनाचं खास वैशिष्ट्य काय? तर याचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात फक्त धार्मिक गोष्टी नसतात तर धर्म, इतिहास, विज्ञान, लोकजीवन, विनोद अशा अनेक गोष्टींचा मिलाफ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे कीर्तनकार हा अनेक विषयांमध्ये पारंगत तसंच बहुश्रुत असावा. त्याने खूप वाचलेलं ऐकलेलं असावं. तो जे ऐकतो किंवा शिकतो ते नीट समजून तेवढ्याच नेमकेपणाने त्याला ते लोकांपर्यंत पोचवता आलं पाहिजे. कीर्तनातलं संगीत लोकांना ज्ञान आणि चांगले विचार देतं. कीर्तनकाराने आपल्या सादरीकरणासाठी जे विषय तो निवडतो ते विषय निवडताना प्रसंगाचं भान त्यांनी ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे गुरुपौर्णिमा घ्या, कृष्ण जन्माष्टमी घ्या किंवा इतर धार्मिक सणांच्या वेळी त्यानुसार कथा, विचार आणि दृष्टांत सांगितले तर श्रोत्यांच्या मनाला ते विशेष भावतं. कीर्तन हा केवळ कथा कथनाचा प्रकार नाही. यामध्ये लोकजीवन आहे, नीती सांगितली जाते, तत्वज्ञान अशा अनेक अंगांचा अत्यंत खुबीने यामध्ये समावेश केलेला असतो. तसंच कीर्तन ऐकायला येणारा जो श्रोता असतो ना त्या श्रोत्यांमध्ये पण आपल्याला विविधता पाहायला मिळते. कोणाला केवळ कथा हवी असते, कोणाला दृष्टांत ऐकायला आवडतात तर काहींना तत्वज्ञानच रुचतं. काहींना थोड्या विनोदी अंगाने रंगवलेलं कीर्तन मनापासून आवडतं. खऱ्या अर्थाने एक उत्तम कीर्तनकार तोच जो प्रसंग, श्रोत्यांची आवड आणि विषयाची गोडी या तिन्ही गोष्टींचा योग्य मेळ घालतो. प्रबोधनाबरोबर चपखल अशी विनोदाची पेरणी केली तर ते कीर्तन श्रोत्यांच्या मनाचा नक्कीच ठाव घेतं. कीर्तन कसं असावं याविषयी जेव्हा समर्थ सांगतात तेव्हा कीर्तन करताना फक्त एकाच प्रकारची कविता न वापरता पदे, दोहे, श्लोक, धाटी, कवितांचे अनेक प्रकार, वीररसांचे पोवाडे अशा विविध रचना वापराव्यात असं ते सांगतात. आणि या वीररसाबरोबरच
प्रसंगानुसार थोडा विनोदही असावा असंही त्यांनी सांगितले. आता एकीकडे समर्थ म्हणतात काय, टवाळा आवडे विनोद, म्हणजे त्यांचं आणि विनोदाचं वावडं होतं किंवा विनोद नकोच असा आपला समज होतो. उलट समर्थांनी कीर्तन भक्ती सांगताना नवरसांना महत्त्व देऊन प्रसंगाला अनुरूप असणारी योग्य आणि शास्त्राचा आधार असणारी वचने कथेच्या ओघात सांगावी असंच त्यांनी सांगितलंय. थोडक्यात विनोदाला महत्त्व आहे, पण त्याच्या अतिरेक्याला विरोध आहे. विनोद हा हवा, पण प्रमाणात हवा, तरच श्रोत्यांचं मन जिंकलं जातं. अनुभवी आणि बहुश्रुत कीर्तनकार हा समतोल उत्तम राखू शकतो. तो जणू एखाद्या शिल्पकारासारखा शब्दांनी श्रोत्यांच्या मनावर सुंदर छाप पाडतो. कीर्तन करणे, ऐकणे आणि त्यात रममाण होणे ही भक्तीची एक पद्धत आहे, जी मनाला शांती आणि आनंद देते. कीर्तन हे लोकांना एकत्र आणणारं, भगवंताच्या नामात रंगवणारं आणि भक्तीची भावना जागवणारं एक प्रभावी साधन आहे. यातून लोकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्याची आणि चांगले जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. ही महाराष्ट्रातली, विशेषतः ग्रामीण भागातली लोकप्रिय भक्ती परंपरा आहे. कीर्तनात भक्ती, अध्यात्म, सामाजिक जागृती आणि मनोरंजन हा संगम आपल्याला पाहायला मिळतो. पण यामध्ये श्रद्धा आणि आपुलकीचं वातावरण निर्माण होत असतं. एकमेकांना आधार देणारा आणि भावनिक संवाद घडवणारा असा हा प्रसंग असतो. भगवंताच्या नामकीर्तनाने लोकांमध्ये भक्ती आणि प्रेम वाढतं, मन शुद्ध होतं आणि नकारात्मक विचार दूर होतात. सकारात्मक विचारांचं श्रवण केल्याने लोकांमध्ये ऐक्य आणि समजूतदारपणा वाढतो. यातून नैतिक मूल्यांची जोपासना होत असते. याशिवाय चांगलं काय, वाईट काय याची जाणीव पण होते. यामुळे त्यांची नैतिकतेकडे वाटचाल होते. कलियुगामध्ये कीर्तन करणं, समर्थ रामदास स्वामींनी कल्लो कीर्तन वरिष्ठ असं म्हटलंय, म्हणजे कलियुगात कीर्तन करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. ही परंपरा जी आहे कीर्तनाची, ती नव्या जुन्या दोन्ही पिढींना भक्तीच्या मुळाशी जोडते. आजच्या स्पर्धात्मक जगात तणावपूर्ण असं जीवन जगत असताना कीर्तन परंपरा मानसिक शांती आणि समाधान मिळवून देते. कीर्तन फक्त धार्मिक कार्यक्रम नाही, तर मानसिक शांती, आत्मचिंतन आणि समाज प्रबोधनाचं व्यासपीठ आहे. आज मी जेव्हा या भक्तीचा विचार करते, तेव्हा मी जे बोलते किंवा मी जे श्रवण करते आणि ते इतरांना शेअर करते, ते जर सकारात्मक असेल, इतरांना प्रेरणा देणारं असेल, तर ते माझं कीर्तन. तेव्हा बोलताना सावध राहा. जे बोलाल ते चांगलं किंवा सकारात्मकच बोला. इतरांना आनंद होईल, मन शांत होईल असंच बोला. बोलताना आपले विचार पुढच्या माणसाला प्रेरणादायी वाटले पाहिजेत. कीर्तन केवळ गळ्यात हार घालून मंदिरात गायलं जातं इतकंच मर्यादित नाही. ते श्रेष्ठ आहेच, ते त्याबद्दल वादच नाही. पण मी ही भक्ती माझ्यामध्ये मुरवत असताना माझं बोलणं, माझं प्रत्येकाशी असलेला संवाद हा कीर्तनच झाला पाहिजे, हा माझा प्रयत्न असावा. याने प्रत्येकातील भगवंत नक्की प्रसन्न होईल. वाचिक उत्तम घडलं की कीर्तन भक्तीची वाटचाल सुकर होईल हे नक्की. आज इथेच थांबते. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू पुढली भक्ती जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत उत्तम श्रवणाबरोबर उत्तम कीर्तनाचा आनंद घेऊया. जय जय रघुवीर समर्थ.